तर मंडळी आम्ही आज निघालो होतो सोलापूरला विशालच्या लग्नासाठी. विशाल कोण आहे रे? तो मी सांगतो तुम्हाला. कांट झूम इन आउट और दिस. पण माझ्या हातात मी कसं बोलतो रिॲक्शन मिळेल माशीला इथं गडी बस माशा का असेल ती. मैं खुली किताब हूँ, कोई भी आ सकता है, पढ़ सकता. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सुष्मिताच्या चॅनलवरती आणि माझ्या ब्लॉगमध्ये. तर मला सुष्मिताने चॅलेंज दिलं होतं की तुम्ही आता जर लग्नाला चालला तर त्याचा एक ब्लॉग बनवा. सो आम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि ब्लॉग बनवायचा प्रयत्न केलाय. आम्ही ब्लॉगर नाही आहेत, बट स्टील आम्ही प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न जसा असेल तसा ऍक्सेप्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पुन्हा ब्लॉग मध्ये आम्ही सांगायला विसरून गेलोय, बट म्हणून आधीच सांगतोय. चला आमच्या ब्लॉग कडे. मला दिलेलं कार्य आम्ही चालू करतोय. हे सगळे बसलेत गाडीत, पेट्रोल टाकतोय आणि तुम्हाला आता आतमध्ये गेल्यानंतर कोणा दाखवतो म्हणून कोणी आता सोबत स्टेट लोक आता उतरायला लागलेत. पेट्रोल स्पॉन्सर करतायत ते. खूप आम्ही खूप मेहनत घेतली त्याला कन्व्हिन्स करायसाठी की आम्हाला पेट्रोल स्पॉन्सर कर, आणि त्याने फायनली कन्व्हिन्स झालाय. आता एकदम पद्धतशीर आणि तो आता एकदम पद्धतशीर पेट्रोल स्पॉन्सर करतोय. आता ब्लॉग मध्ये म्हणले त्यामुळे पेट्रोल स्पॉन्सर आहे, त्याच्या नावा टाकलं तरी. अशा तऱ्हेने आम्हाला पेट्रोल स्पॉन्सर भेटला आणि अशीच आमची मजा मस्ती पुढेही चालूच राहिली. आणि पुढची ब्लॉग काढायची, व्हिडिओ काढायची जबाबदारी मनोज शेटे, शुभम कदम, प्रसाद सोनवणे यांच्याकडे सोपवली होती. आणि मनोज शेटे यांनी त्यांची कामगिरी खूप चांगली केली, ही तुम्हाला आता बघायला भेटेलच. तर चला. तर मंडळी आम्ही आज निघालो होतो सोलापूरला विशालच्या लग्नासाठी. विशाल कोण आहे रे? आपल्या कॉलेजला होता ना ते? छोटं होतं का व्हिडिओ? असं म्हणजे लय झूम मारलेले, असं एवढं बोर दिसत नाही रे आपण. कसं होतं ते काय नेमकं नाही. S23 मी कधी वापरला नाही रे, म्हणून म्हणतो आम्ही कसं तिची रिअल वापरणार आहे. ओके ठीक आहे. कुठे असतं ते? नाही रे, झूम कांट म्हणाले. कांट म्हणजे नसतेच ना, लांब जाते काही. दांडक मागे बाहेर काढतो का? जेवढे दांडक मागे जाईल तेवढं असं बारीक दिसत ना. एक काम कर, खिडकी खोल काय आणि असं बाहेर दांडक काढ. ठीक आहे चला, बेस्ट आहे भैया. पण तुम्ही येत नाही, आम्ही अर्धे येतोय पण तुम्ही येत नाही. अरे तर झूम आउट कर ना. अरे झूम आउट होत नाहीये ना, कांट म्हणताय ते. कांट झूम थांब, काय म्हणते बघतो मी, सांगतो तुम्हाला. कांट झूम इन आउट और ठीक आहे. आपण कुठवर आलोय ते सांगावं लागेल. आता आपण आलोय सध्या उरळी कांचनच्या पुढे. आपल्याला जायचे चौकला गेला का? ठीक आहे, पुढे बसलाय आपण रोडवर. आपण आलोय चौकुल्याच्या पुढे. आता जायचंय आपल्याला कुठे? आता कुरुवाडीला. काय तुझ्या करायच्या बापाच्या घरी जायचं आपल्याला. कुरुवाडीला आपण घरी फोन केला ना जेवायला येतो म्हणून. सोयाबीनची भाजी आहे. आज एखादच नाही का? बाकी काय नाही रे. का बोला असं व्हिडिओ चालू की बोला येत नाही, शिवी द्यायला येत नाही, आज फीलच येत नाही. समजत नको ना व्हिडिओ चालू आहे. पण माझ्या हातात मी कसं चालू करतो मी डायरेक्ट. काही गरज नाही चालू करायची. म्हणजे ते हिंदी मराठी वगैरे जे असेल ते बोला. तुम्हाला काय काय येतं दुसऱ्या कोणत्या लँग्वेज स्पेसिफिक अशा? हा तू चालू कर संभाषण. काय तर बोलायचं. तर आता आम्ही पाटाच्या पुढे आलोय आणि मनोज त्याची मनोगत व्यक्त करतोय. बोल रे. मनोगत व्यक्त करायला माझ्या ती सांग पहिली गोष्ट. ट्रेकिंग करतो, फिरायला जातो, कसा अनुभव? हा तुझा एक्सपिरियन्स सांग. ही नजारा घ्यायचं काम होतं. घे ना मग. होते फिरते का कॅमेरा? अरे बंद करून फिरव. मग मजा काय असं फ्लिप झाला पाहिजे ना. अरे व्ह्यू चाललाय जाणार तुझ्या फ्लिपच्या ट्रक आल्यामध्ये. आता आलं बघा. हे काय व्ह्यू घेऊ लागले? अरे ते नाही रे, हे काय आहे? काय हा इथं मासे भेटतात. हाय गाईज, आम्ही आता सध्या जस्ट भिगवण पास केलेला आहे. भिगवणचा तळ पास केलेला आहे.
आता तिथली माशी पण बघितलेली आहे पण आता मोठी रेल माशी रेल माशीला इथं गडी बस माशी माशी माशा का असेल ती आहे की ते सांगत होता ना तुझं करिअर नाही आपलं माझं करिअर अजून चालू झालं मला सांगत होता नाही बाय तुझं ट्रेकिंग मला खरं ना तुझं जे लग्न झाले सगळ्यात पहिला आपल्या ग्रुपमध्ये तुझं लग्न झालं तर त्याचा एक्सपिरियन्स खूप छान तू शेअर कर खूप छान नाही तुझ्या बायकोला व्हिडिओ दाखवणार नाही आम्ही आता जो आहे ते रियालिटी बघू शकतो रियालिटी पण छान आहे भैया त्यांची गाडी आपण युज करतोय गाडी आणली आहे मागणी आहे मला पण आपण जे आहे ते रिअली बोलले तर मी नाही जाऊन सांगणार माझ्या वहिनीला हो हिडन कॅम्प एवढा तर भरोसा असेल माझ्यावर अजिबात नाही मी काही नाही सांगणार त्यांना तरी विश्वास नाही नाही मोबाईल तुझाच आहे तरी सगळं चांगलंच आहे हा म्हणून तुझे सांग तुझं इम्पॉर्टंट आहे माझं सगळ्यांना माहिती मैं खुली किताब हो गई कोई भी आ सकता है पढ़ सकता है मन मोकळा माणूस आहे पण ह्याच्यामध्ये ना तेवढी क्लिअरिटी नाही S23 लावा S23 जी होता का गोर करला गोर आता थोडा आपण पुढचा नजर डबके घ्यायचे काही डबके काय करतो मला सोडून बाकीचे खातात नाही सगळ्या खातात उद्या आता थांबायचं मण्या नाही खात मण्यानं सोडला मण्यानं नाही मण्या चिकन खातच नाही मण्या प्युअर व्हेजिटेरियन आज फक्त तुमच्या बरोबर बसला एका गाडीत तर बसला भैया गाडीत कळाले का सकाळी गोमूत्र पिऊन आले का आज पहिलंच शुद्ध असं गेल्या उद्या मी पहिलं आंघोळ करणार मीठ टाकून पाण्यात आंघोळ करणार मीठ शुद्ध प्युअर शुद्ध होणार विश्लाच्या घरी गेले विश्लाच्या घरी काय म्हैस ना गोडके सर सगळ्यात म्हणजे भारी असं होते की जेवढ्यात दिले काय सगळ्यात भारी गोडके सरच्या क्लासला जी काय म्हणतात त्याला जीव तोडून शिकवायला लागलोय आणि तुम्ही झोपता पुढच्या बेंचवर बसून भाऊचा सगळ्यात घाण रिझल्ट होता 2 का 3 जणच पास झाले झालं होतं त्याचा पहिला टर्बो माझा पहिल्या वेळेस निघाला इकडे M1 M2 M3 बॅग होता पण टर्बो पहिल्यांदा निघाला त्याचा टर्बो बॅग होता माझा टर्बो बॅग होता ते एवढं 8 जणांचा निघाला असा विषय होता एक न्यूमेरिकल टेकमॅक्स मध्ये वेगळं उत्तर टेक्निकल मध्ये वेगळं उत्तर निघाली मध्ये वेगळं उत्तर आणि ते काढलं त्या रेफरन्स बुक त्याच्यात तिथं उत्तर उत्तर सर शिकवतो वेगळंच पास कसं बाबा माणसाने कृष्णा काहीतरी विचारायला गेला त्याला अरे मला कळलं तू काय सांगायला लागला क्लास मध्ये म्हणते मला समजा गेलं मला पेपर सुटणार नाही तुम्ही काय वाचला निघा बरं बाहेर अरे काय मोटिवेशन पुढे गेलं सर वर्गात आला पेपर चालू आहे सर चिठ्ठ्या वगैरे काहीतरी द्या पेपर निघत नाही मला चिठ्ठ्या कोणत्या मलाच कळत सगळ्याचा बॅक राहणार टेन्शन घेऊन ही कुठले सर आहेत मोटिवेशन आहे मी 7 प्रो घेतला होता नवीन आमची काही चूक नाही बरं का मध्ये प्रॅक्टिकल चालू आहे साधे सिंपल नियम होता की 11 ते 2 मध्ये होईल आणि ज्यांचा ओरल झाली नाही ज्यांची वायवा झाली नाही त्यांनी 3 ला या आम्हाला हे माहिती होतं म्हणून आम्ही काय केलो 11 ते 2 मध्ये पबजी खेळत लॉन मध्ये बसलो आमची काय चूक आहे नवीन मोबाईल आहे नवीन नाही पबजी महेश शेवडे मी होतो साधे सिंपल बाकीच्या पोरांच्या पुढाला काय आग लागली की त्याने जाऊन सांगितले सरला सर त्यांचा नंबर येऊन गेलाय आणि ते मिनी विलेज सॉरी त्याने पबजी खेळत लॉन मध्ये बसलं सर येऊन आमच्याकडे बघते असं तुम्ही आहो का तुम्ही या 3 ला बघतो तुम्हाला ही कुठलं साधे सिंपल आहे ना बाया 2 पर्यंत तुम्ही येऊ शकला नाही तुमचं काही तर पर्सनल रिझन आहे तुम्ही 3 ला येऊन वाय वाद्या बॅग ठेवायची काय गरज आहे
गेलतास काश्मीरला तेव्हा बर्फ होता तिथं, बर्फाचं पाणी झालं तर मग ते उन्हाळा म्हणून आता काय म्हणतात हो नाही ती शेअर करती काय ती सांग. काय करायचं आता 3 वर्ष झाली. अरे 3 वर्षाचा विषयच नाही. तू गेलास मनालीला गेलास. मनाली नाही रे गेलो बाबा. कोण म्हणलं मनालीला गेलो? लडाखला गेलास. कुठं? वैष्णोदेवी कटरा. हा वैष्णोदेवीला. मग तिथे बर्फ पडते वाटतं ना थोडा बहुत का नाही? बंद असते नंतर ऑक्टोबर पर्यंत बंद असते ते. बर्फ पडलं की बंद करते. वर्क फ्रॉम लग्न चाललंय. लग्नाच्या ठिकाणी आलोय पण काम सुटत नाही. सो चाललंय ते काही ना काहीतरी काम. आम्ही आलतो आज शिवमच्या घरी. तिथे मग पिठलं भाकरी आणि ठेसाचा बेत केलेला होता. तर हे बघा ताटामध्ये पिठलं भाकरी ठेवलेलं आहे. खूपच स्वादिष्ट दिसते. मी आता खातो हा. तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. थांबूत नाही येते 10-15 मिनिटानंतर. अरे पण नको next day. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आलो एका पंपावर नायराच्या असंच चक्कर मारण्यासाठी. पेट्रोल भरायचं होतं थोडंसं, कारण दुपारी निघायचं लवकर. त्यामुळे मला चला सकाळीच पेट्रोल वगैरे भरून यावं आणि असंच चक्कर मारायला जावं कुठतरी. सो थांबले जरा. पाणी बाटली का?
सांगितलं की आम्ही डायरेक्ट पुण्याला येणार आहे, बट आमचा प्लॅन मध्ये चेंज झालाय या मनोजमुळे. त्याने हो हे काय बोळात घेऊन चालला आम्हाला बा असलं तऱ्हेने. आणि आम्ही आलो आता पंढरपूरला. हे बघा आमचं गँग लीडर मनोज. इकडे मागे बघा एकदा. जाऊ दे, नको बघू, खराब दिसतंय. या ठिकाणी आमचे आता मुख्य दर्शन झालंय. हा रुक्मिणी कलश आणि तो विठ्ठलांचा. अशा तऱ्हेने आता आम्ही आलोय जवळ इथे मुंडव्याच्या इथे. यांना आता सोडायचं. कोणाला? तुम्हाला. हो आणि यांना मी आता उतरून देतोय, म्हणजे कीड उतरून जाईल आणि मग तिथून पुढे मी माझा प्रवास चालू करतो ट्रॅफिक मधला. मी यांच्या घरी आलेलो आहे यांना न्यायला. आणि सोबत हे पण आहेत, त्यांना कामाला लावलं होतं हे. हो हे पिशव्या वगैरे घेऊन खाली पाठवले. त्यांना किती मेहनत करावी लागली.